नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. आणि मुंबईच्या राजकारणात आज जे घडलंय ते साधं आहे, सौम्य नाही आणि कुणाला पचायला सोपं अजिबात नाही. ही बातमी नाही, खास स्फोट आहे. हा असा राजकीय भूकंप आहे की ज्याच्या धक्क्याने भाजपच्या अख्ख्या रणनीतीचे तुकडे तुकडे झाले आहेत. कालपर्यंत ज्यांच्या छातीत हवा भरलेली होती, जे स्वतःला मुंबईचा बादशहा समजत होते, ते आज अक्षरशः हादरले आहेत. कारण एका रात्रीत अवघ्या काही मिनिटात सगळा गेम उलटलाय. सत्ता, गणित, डावपेच, गर्व सगळं काही एका निर्णयाने मातीमोल झालं आहे. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुंबईच्या सत्तेच्या केंद्रस्थानी आले आहेत. हा केवळ राजकीय कमबॅक नाही, हा अपमानाचा बदला आहे. हा शांत राहून दिलेलं उत्तर आहे. हा संयमाने खेळलेला शेवटचा पण निर्णायक डाव आहे. ज्यांनी त्यांना संपलं समजलं होतं, ज्यांनी ठाकरे अध्याय संपला अशा घोषणा दिल्या होत्या, त्यांच्यासाठी आजचा दिवस चपराक नाही तर थोबाडीत बसलेला जोरदार फटका आहे. आणि सगळ्यात जास्त धक्का बसलाय भाजपला. कारण भाजपने जे स्वप्न पाहिलं होतं, जे चित्र रंगवलं होतं, जी हवा तयार केली होती, ती सगळी एका क्षणात गायब झाली. मुंबई हातात येणार, महापालिकेवर भगवा फडकणार, ठाकरे घराणं कोपऱ्यात ढकललं जाणार, हे सगळे मनसुबे आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या एका हातमिळवणीने चुरडले गेले आहेत. या राजकीय घडामोडींकडे पाहताना लक्षात येतं की महाराष्ट्राच्या मातीतले डावपेच हे दिल्लीच्या गणितापेक्षा कितीतरी वेगळे आणि अनपेक्षित असतात. भाजपच्या नेत्यांना असं वाटलं होतं की त्यांनी शिवसेनेत उभी फूट पाडून ठाकरेंना कायमच संपवून टाकलं आहे. पण त्यांना हे ठाऊक नव्हतं की शिवसेनेचा मूळ गाभा हा केवळ आमदारांवर नाही तर मुंबईच्या गल्लीबोळातील शिवसैनिकांच्या भावनांवर टिकून आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष हा वैयक्तिक नसून तो सत्तेच्या संघर्षाचा भाग होता. पण जेव्हा मुंबईच्या अस्मितेचा प्रश्न आला, तेव्हा हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणं ही भाजपसाठी सर्वात मोठं दुःस्वप्न ठरली आहे. कारण भाजपला नेमकं माहीत होतं की हे दोघे जर एकत्र आले तर मुंबईत भाजपचा टिकाव लागणं अवघड आहे, जवळजवळ अशक्य आहे. म्हणूनच ही फूट कायम राहावी यासाठी पडद्यामागे काय काय प्रयत्न झाले, कोणकोणत्या खेळी खेळल्या गेल्या, कोणकोणत्या अफवा पसरवल्या गेल्या, हे सगळं महाराष्ट्राने पाहिलं. केंद्रीय यंत्रणांचा वापर असो किंवा खोक्यांचे आरोप, भाजपने ठाकरे ब्रँडला बदनाम करण्याची एकही संधी सोडली नव्हती. पण म्हणतात ना, जे रक्तात असतं ते कोणाच्याही सांगण्यावरून पुसलं जात नाही. शिंदेंनी ज्या क्षणी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा साथ देण्याचा निर्णय घेतला, त्याच क्षणी भाजपच्या मुंबई विजयाच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं. भाजपसाठी हा धक्का इतका मोठा असण्याचं कारण म्हणजे त्यांनी आपल्या सर्व शक्तीनिशी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी केली होती. वॉर्ड रचनेपासून ते मतदार यादीतील फेरफार करण्यापर्यंत सर्व गोष्टींवर त्यांचं नियंत्रण होतं. पण त्यांना एका गोष्टीचा विसर पडला होता. ती गोष्ट म्हणजे मुंबईचा सर्वसामान्य माणूस. मुंबईकर हा भावनाप्रधान असला तरी तो अत्यंत हुशार आहे. अन्यायाची चीड त्याला सर्वात आधी येते. उद्धव ठाकरेंच्या आजारपणाच्या काळात झालेलं राजकारण मुंबईकरांना कधीच पटलं नव्हतं. त्या सहानुभूतीचा आणि रागाचं आज एका प्रचंड स्फोटात रूपांतर झालंय. सत्ता कोणाच्या दयेवर नाही, जनाधारावर उभी असते, हेच आजच्या या निर्णयानं देशाला ओरडून सांगितलंय. उद्धव ठाकरे महापौर झाले ही घोषणा होताच मुंबईच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. मंत्रालयापासून गल्लीपर्यंत, टीव्ही स्टुडिओपासून सोशल मीडियापर्यंत एकच चर्चा सुरू झाली. हे कसं झालं इतक्या पटकन, इतक्या शांतपणे? आणि हाच उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा विजय आहे. गोंगाट न करता, आरडाओरडा न करता, धमक्या न देता त्यांनी असा डाव टाकला की समोरचा सावरायच्या आत मॅट झाला. भाजपचे नेते जे 24 तास मीडियासमोर येऊन फुशारक्या मारत होते, ते आता गायब झाले आहेत. त्यांच्याकडे या प्रश्नाचं कोणतंही उत्तर नाही की ज्या शिंदेंना त्यांनी आपलंसं केलं होतं ते पुन्हा एकदा मातोश्रीच्या अंगणात कसे पोहोचले. भाजपसाठी हा पराभव केवळ सत्तेचा नाही तर तो प्रतिष्ठेचा आहे. कारण भाजपनं स्वतःला अजिंक्य समजायला सुरुवात केली होती. जिथे डोळा तिथे सत्ता, जिथे सत्ता तिथे भाजप, असा गैरसमज भाजपला झाला होता. पण मुंबईनं आज दाखवून दिलं की ही दिल्ली नाही, मुंबई आहे. इथे फक्त पैशानं, फक्त दबावानं, फक्त फोडाफोडीनं सत्ता मिळत नाही. इथे मातीशी नातं लागतं, इथे लोकांच्या मनाशी नातं लागतं. मुंबईच्या मातीनं आज दाखवून दिला आहे की जो या शहरावर प्रेम करतो, जो इथल्या कष्टकऱ्यांच्या बाजूनं उभा राहतो, त्याच्याच डोक्यावर मुंबईचा राजमुकुट शोभून दिसतो. शिंदे यांचा ठाकरे यांना दिलेला पाठिंबा हा अचानक घेतलेला निर्णय नाही, तर तो वास्तव स्वीकारून घेतलेला निर्णय आहे. कारण शिंदे यांनाही माहीत आहे की मुंबईशिवाय महाराष्ट्राचं राजकारण अपूर्ण आहे.
आणि मुंबईत ठाकरे नावाला अजूनही जे वजन आहे, जे आकर्षण आहे, जे भावनिक नातं आहे, ते कुणीही एका दिवसात संपू शकत नाही. शिंदे गटातील अनेक आमदारांना आणि नगरसेवकांना हे स्पष्टपणे जाणवू लागले होतं की जर ते ठाकरेंपासून दूर राहिले तर मुंबईकर त्यांना कधीच माफ करणार नाहीत. निवडणुकीत उभे राहिल्यावर जेव्हा लोकांच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची वेळ येईल तेव्हा त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नसेल. त्यामुळेच अस्तित्वाच्या लढाईत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ मुळांकडे परतण्याचा निर्णय घेतला. आज भाजपच्या गोटात शांतता नाही, अस्वस्थता आहे. चेहऱ्यावर हसू नाही, प्रश्नचिन्ह आहे. कारण जे डाव त्यांनी आखले होते त्याच डावात ते अडकले आहेत. आणि हीच खरी राजकीय शिक्षा आहे. समोरच्याला काहीही न बोलता तुला तुझ्याच खेळात हरवणं. भाजपच्या रणनीतिकारांनी हा विचारही केला नसेल की ते ज्या एकनाथ शिंदेंना आपला हुकुमाचा एक्का समजत होते तोच एक्का शेवटी ठाकरेंच्या बाजूनं पडेल. हे राजकारण आहे. इथे कधी काय होईल याचा नेम नसतो. पण मुंबईनं आज जो धडा भाजपला शिकवलाय तो ते कधीच विसरू शकणार नाहीत. मुंबईची सत्ता हा केवळ सत्तेचा विषय नाही, तो स्वाभिमानाचा विषय आहे. महाराष्ट्राच्या राजधानीवर कोणाचं नियंत्रण असेल यावर राज्याच्या राजकारणाची दिशा ठरत असते. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय की त्यांच्यावर कितीही टीका झाली, कितीही आरोप झाले तरी ते डगमगणारे नाहीत. संकटात जो शांत राहतो तोच खरा योद्धा असतो. आज मुंबईत जे विजयाचे फटाके फुटत आहेत ते केवळ विजयाचे नसून ते एका नवीन सुरुवातीचे आहेत. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा अंत आज मुंबईतून झालाय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. येणाऱ्या काळात हे समीकरण आणखी मजबूत होईल. ज्याप्रमाणे मुंबई महापालिकेत ही जादू पाहायला मिळाली तशीच ती राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळू शकते. कारण लोकांच्या मनात भाजपबद्दल असलेला रोष आणि ठाकरेंबद्दल असलेली सहानुभूती आता एकत्र आली आहे. शिंदे ठाकरे युती ही केवळ राजकारणासाठी नसून ती मुंबईच्या अस्तित्वासाठी आहे हे सामान्य माणसाला पटलंय. भाजप आता कितीही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करू पण वास्तव हेच आहे की मुंबईच्या बादशहाच्या गादीवर पुन्हा एकदा ठाकरे विराजमान झाले आहेत. या धक्कादायक राजकीय घडामोडींनंतर आता केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकच चर्चा सुरू आहे की भाजपनं जे अवाढव्य चक्रव्यूह रचले होते ते इतक्या सहजपणे कसे काय उधळले गेले. गेल्या 2.5 वर्षात भाजपनं महाराष्ट्राच्या राजकारणात जे प्रयोग केले, ज्या प्रकारे फोडाफोडीला प्रोत्साहन दिलं आणि ज्या प्रकारे सत्तेचा वापर करून विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला त्या सर्व प्रयत्नांना आज हरताळ भासला गेलाय. उद्धव ठाकरेंनी आपल्या अत्यंत संयमी स्वभावाचा वापर करत समोरच्याला आपली चाल कळू न देता जो डाव टाकला त्यानं केवळ भाजपलाच नाही तर राजकीय विश्लेषकांनाही तोंडात बोटे घालायला लावली आहेत. मुंबई महापालिकेची सत्ता म्हणजे केवळ तिजोरीची चावी नाही तर ते महाराष्ट्राचं हृदय आहे. ज्याच्याकडे मुंबई त्याच्याकडे राज्याची सूत्रे हे समीकरण पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. भाजपच्या गोटातून असं सांगण्यात येत होतं की ठाकरेंकडे आता ना पक्ष राहिलाय, ना चिन्ह आणि ना माणसं. पण आजच्या या निर्णयानं हे सिद्ध झालं की चिन्ह आणि नाव जरी उरबाडून घेतलं तरी ठाकरे या नावात असलेली ताकद कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. एकनाथ शिंदेंनाही याची जाणीव झाली की भाजपसोबत राहून ते केवळ दुय्यम भूमिका निभावू शकतात, पण ठाकरेंसोबत गेल्यावर त्यांना जो मान आणि जो पाया मिळेल तो भाजपच्या राजकारणात शक्य नाही. ही जाणीवच भाजपसाठी सर्वात घातक ठरली. मुंबईत मराठी माणसाच्या एकजुटीचा जो हुंकार आज पाहायला मिळतोय तो भाजपच्या हिंदू मुस्लिम किंवा इतर ध्रुवीकरणाच्या राजकारणाला चपराक देणार आहे. मुंबईकरांनी हे दाखवून दिलं की संकटाच्या काळात ते आपल्या हक्काच्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून ज्या हालचाली होत होत्या त्या सर्व आता थंडावल्या आहेत. दिल्लीहून येणारे आदेश आणि इथल्या नेत्यांची धावपळ आता निरर्थक ठरली. कारण जमिनीवरचं वास्तव हे दिल्लीच्या रिपोर्टपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. भाजपनं आजवर अनेक राज्यांमध्ये सत्तांतर घडवून आणली असतील, पण मुंबई ही सहजासहजी जिंकता येणारी गोष्ट नाही हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांमध्येही आता एक प्रकारची चलबिचल सुरू झाली आहे. त्यांना दिसत आहे की सत्तेचे वारे आता कोणत्या दिशेनं वाहत आहेत. ज्यांनी गद्दारीचा शिक्का कपाळावर मारून घेतला होता त्यांना आता प्रायश्चित्त घेण्याची ही सुवर्ण संधी वाटतेय. आणि म्हणूनच शिंदेंनी घेतलेला हा निर्णय त्यांच्यासाठी संजीवनी ठरणार आहे. उद्धव ठाकरेंची कार्यपद्धती ही नेहमीच पडद्यामागून शांतपणे काम करण्याची राहिली आहे. त्यांनी कधीही आरडाओरडा करून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. पण जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी असा प्रहार केला की समोरच्याला सावरण्याची संधीच मिळाली नाही.
भाजपचे नेते आता एकमेकांवर दोषारोप करत आहेत. मुंबईच्या जागा वाटपावरून किंवा रणनीतीवरून त्यांच्यात अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. ती तर केवळ सुरुवात आहे, कारण मुंबई महापालिकेचा हा निकाल येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी एक ट्रेलर मानला जात आहे. जर मुंबईत हे घडू शकतं तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात भाजपची काय अवस्था होईल याची कल्पनाच केलेली बरी. मुंबईच्या कानाकोपऱ्यात गिरण गावापासून ते उच्चभ्रू वस्तीपर्यंत आज फक्त एकाच गोष्टीचा जल्लोष आहे आणि तो म्हणजे ठाकरे पुन्हा आले. हा विजय केवळ एका पक्षाचा नाही, तर तो त्या जिद्दीचा आहे जी मोडली जाऊ शकते पण वाकवली जाऊ शकत नाही. भाजपनं सत्तेच्या जोरावर जो अहंकार दाखवला होता तो अहंकार आज मुंबईच्या समुद्रात विसर्जित झालाय. एकनाथ शिंदेंनी आपली चूक सुधारली की हा एक मोठा राजकीय डाव होता हे येणारा काळ ठरवेलच, पण आजच्या घडीला त्यांनी भाजपला जे तोंड घशी पाडलं ते पाहून प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आनंदाच्या उपळ्या फुटत आहेत. राजकारण हे क्रूर असतं असं म्हटलं जातं, पण आज मुंबईनं दाखवून दिलं की राजकारण हे कृतज्ञतेवरही टिकून असतं. ज्या ठाकरेंनी मुंबईसाठी आयुष्य वेचलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मुंबईनं आपली जागा दाखवून दिली आहे. आता इथून पुढचा प्रवास हा भाजपसाठी अत्यंत कठीण असणार आहे, कारण त्यांना आता केवळ ठाकरेंची नाही तर ठाकरे आणि शिंदे या जोडगोळीशी लढावं लागणार आहे. ही युती जर दीर्घकाळ टिकली तर भाजपला मुंबईत पुन्हा डोकं वर काढणं अशक्य होईल. भाजपच्या रणनीतिकारांनी कितीही बैठका घेतल्या, कितीही नवे चेहरे समोर आणले, तरी मुंबईच्या मातीशी नातं सांगणारा नेताच इथे टिकू शकतो हे वास्तव त्यांना स्वीकारावंच लागेल. आजची ही घटना महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक सुवर्णपान ठरेल, कारण यातून हे सिद्ध झालंय की लोकशाहीत जर जनता आणि लोकप्रतिनिधी यांनी ठरवलं तर कोणत्याही मोठ्या शक्तीला नमवता येतं. याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.